कंपनीला आमचा प्रश्न आहे बॉबी असं येतं का? कारण एक खाण्याचं योग्य खाण्यासाठी नाही माणूस जेनेल पार्क ठिकाणी खाल्लं तर करत नाही त्या. बाईट मध्ये तर म्हणणार काय किती एखाद्याच घेतले झालं सांगा घोषणा द्या. कसं जमा? खरं तर आम्ही मोहोळ तालुक्यातून सगळे शेतकरी इथं आलोय कारण आमच्याकडे आता न्याय मागण्याचं एकच हक्काचं ठिकाण म्हणजे आता कृषी अधीक्षक कार्यालय. आज आम्ही सगळे खरबूज उत्पादक शेतकरी आहे. सबंध आमच्या या मोहोळ तालुक्यामध्ये आणि खरं तर नॉन न्यूज सीड कंपनी जी आहे त्यांची बॉबी ही व्हरायटी आहे आणि या व्हरायटीनं खरं तर आमच्या शेतकऱ्याचा घात केला आहे. आज आम्ही स्वतःच्या लेकरासारखं खरबूज हे पीक आम्ही सांभाळलं होतं, पण आता असं झालं की त्या खरबूजमधला DNA जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक आलेला आणि हे जे खरबूज आपण बघताय ते अक्षरशः ह्याला कोणीही घेणार. आज आमच्या रानामध्ये 3-3, 4-4 एकरामध्ये आज एका एकराला 1.5 लाखाचा खर्च आहे. आज 3-3 एकराचं खरबूज आमच्या रानात सडून चाललंय. व्यापारिक घेईना आणि खरं तर मार्केटला कुठल्याच चालना कारण ही व्हरायटी नामांकित कंपनी आहे, पण ह्या कंपनीनं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना झोपवलं. आम्ही प्रत्येकाकडे दाद मागतोय. 27 जानेवारीपासून आम्ही कंपनीचा फॉलोअप घेतोय, मात्र कंपनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद देत नाही. आज आम्ही ठरवलं की कृषी अधीक्षकांना आपण निवेदन द्यायचं आणि त्याच्यावर जर शासनाने तोडगा काढला तर ठीक आहे, नाहीतर आम्ही कृषी आपले जे मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना एकच सांगतोय की मामा आमच्यासारखी तरुण पोरं आज शेती करतायत. आज शेतीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि आम्ही शेती करतोय तर आम्हाला शेतामध्ये असली आम्हाला खरं तर हे कंपनीवाले फसवतायत. औषध कंपनीवाल्या तर पूर मोठा खरं तर स्कॅम चाललाय आणि याच्याकडे कुठल्याच गांभीर्यानं आपलं शासन बघत नाही. आम्हाला एक सांगायचं की आमच्या या मोहोळ तालुक्यातील आमचं घोडेश्वर गाव असेल, वडदे गाव असेल, इकडलं मोहोळ तालुक्यातली बरीच गाव आहेत. त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आता सध्या अडचणीत आहे. आमची अशी परिस्थिती झाली आहे ना की आम्ही रात्रंदिवस त्या खरबुजाला फवारणी करून खरं तर खत पाणी व्यवस्थापन करून आज आम्ही पिकं हातात तोंडाशी आलेत. आज या खरबूजला 40 रुपयाचा दर आहे आणि आमचं खरबूज मात्र 2 रुपये 3 रुपयाने मागतायत व्यापारी. का तर याला खरं तर आपण बघू शकता की इथं एका एकराला 1.5 लाख रुपयाचा खर्च आहे. आज 3-3 एकरामध्ये मी तर 4 लाख रुपये खर्च करून बसलोय, पण माझ्याकडे हातात 4 रुपये सुद्धा येण्याची कॅपॅसिटी राहिलेली नाही. कारण या खरबुजाला जो जाळी म्हणतो आपण किंवा चांगली साईज असेल, कलर असेल तर हा कलर येत नाही. आपण ते काकडीचं बियाणं लावतो त्याला शेंदाड उगवल्यासारखं खरबूज यायला लागलेत. कारण याची आता दाद आम्ही आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामांनाच मागतोय. कंपनीनं सांगितलं की आम्ही त्यांच्याशी संपर्क केला, पण कंपनीचं म्हणणं आहे की हा जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतो. प्रतिनिधी येतोय आणि शेतामधून व्हिडिओ काढतोय, सांगतोय आम्हाला की बाबा याच्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम आहे, कंपनीचाच प्रॉब्लेम आहे. मात्र कंपनीचा जो RM असेल किंवा वरचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की इथं टेम्परेचरमुळे हा प्रॉब्लेम येतो. तर टेम्परेचरमुळे जर प्रॉब्लेम आला असता तर सबंध महाराष्ट्रातला खरबूज शेतकरी हा अडचणीत आला असता. त्याचा जो लॉट होता 1200 किलोचा ज्या कंपनीनं वितरित केला होता महाराष्ट्रामध्ये, त्या प्रत्येक शेतकऱ्याला याचा अडचणीला सामोरं जावं लागते. सध्या नॉन न्यूज सीड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि त्यांचं एक बॉबी हे नावाची एक व्हरायटी आहे. ही बॉबी व्हरायटी दिल्ली आणि आपल्या वाशी मार्केटला मुंबईला चालते. आम्ही अनगर या गावातून आलेलो आहोत. माझ्या प्लॉटवर आहे ना 26 जानेवारी दिवशी हा प्रॉब्लेम दिसला, हा पांढरा कलर बॉबी खरबुजातला. मग समजल्या ठिकाणी मी विजय पवार साहेब म्हणून युनिव्हर्सिटीचे ना सोलापूर जिल्ह्याचे साहेब होते, त्यांना फोन केला, त्यांना शेतात बोलवलं. ते माझ्या शेतात आले, पाहणी केली, प्रॉब्लेम आहे बोलले आणि तुझ्या एकट्याचंच आहे बोलले. प्रथम प्रॉब्लेम माझ्या ना प्लॉटवर आलता. मग त्यांना बोललो हे केलं ते म्हणले पुन्हा दुसरं धाव. आम्ही दुसऱ्यांचं धावलं, ते धावल्यावर दखल घ्यायला तयार नाहीत. ते त्यांच्या नाही हे ना हे म्हणतात हवामानानं झालं ते झालं. हवामानं नाही, ह्या कंपनीनं सांगितलं 2% जंगली रोप येईल म्हणून पाकिटावर लिहिलेलं आहे. मग हे 98% जंगली झाले. ह्याचा DNA प्रॉब्लेम झालेला आहे, DNA जेनेटिक प्रॉब्लेम झालेला आहे. रक्तात आपलं कसं आहे ना, आपल्या मुलाला ना आपल्याला प्रॉब्लेम असल्या मुलाला होतो तसा ह्याचा हे प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आला आहे. माझं स्वतःचा ना 3-4 एकर खरबूज आहे. एवढा प्रॉब्लेम आलेला आहे, 1 रुपयाचं उत्पन्न नाही. आज मी ना वाशी मार्केटला ना खरबूज पाठवलं होतं, त्याचं ना तुम्ही ना पट्टी बघा त्याची. आणि व्यापारी काय म्हणतात हे आणू नका.
भाडं पदरनं भरायची वेळ आली. भाडं पदरनं भरायची गरज आली. हे जंगली माल आहे म्हणतात. बघा नाही तुम्ही, बघा आता, समोर live बघा, बघते. हो का, लाईव्ह दिलं मी यांना 73 कॅरेट पटवले होते. 13 रुपये मार्केट आणि 7 रुपये मार्केटनं गेलेलं आहे. हे खात नाही, खाण्याला नाही, हे चांगलं नाही म्हणतात व्यापारी, हे पाठवू नका म्हणतात. मग हे ना असं खरबूज आल्यावर आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय? पहिल्यांदा आम्ही ना अतिवृष्टीमध्ये गेलो, संपूर्ण गेलं, आणि आता हे कंपनीनं असं ना कंपनीनं आमची दखल घेतली पाहिजे. आमचा खर्च झालेला, खर्च एका एकराला 1.5 लाख रुपये ते 1,60,000 खर्च आहे. खर्च दिला पाहिजे. आमचा हॅरेसमेंट झालेले ना ते जाऊ द्या, पण कमीत कमी 1,60,000 तर आता दर आहे 40 रुपये 40 चालू. रुपये दर आहे, साहेब. आम्हाला एका एकरातून 4-5 लाख रुपये उत्पन्न निव्वळ होत होतं. उत्पन्न. अपेक्षित उत्पन्न होतं, माल होता तसं. पण हे व्हरायटी चांगली नसली म्हणजे ना, व्हरायटीत आहे ना जेनेटिक प्रॉब्लेम आल्यामुळं आम्हाला हा प्रॉब्लेम आलेला आहे. नुकसान झालं. आमचं नुकसान झालेलं आहे. हे आमच्या गावचे हे शेतकरी ह्यांचे पण घ्या.